बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये अपंग व्यक्तीही सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। नागपूरच्या काही किलोमीटर अंतरावर इथे खापरी जवळ आपण पाहू शकता गर्दीच गर्दी आहे। हा तो महामार्ग आहे। माझ्या बाजूला इथे आपण पाहू शकता इथे बसेस लागलेले आहेत, ट्रॅक्टर्स आहेत आणि सगळ्या गाड्या इथे जाम करण्यात आलेल्या आहेत आणि इथेच या गर्दीमध्ये बच्चू कडू बसलेले आहेत आणि हा हायवे तर जाम आहेतच, त्याच्या मागे आउटर रिंग रोडचा हा उड्डाण पूल दिसतोय। त्या उड्डाण पुलावरती कार्यकर्ते दिसत आहेत, तिथे सुद्धा ट्रॅक्टर आहेत आणि त्यामुळे तिथे सुद्धा उड्डाण पुलावरती वाहतूक थांबलेली आहे। आणि माझ्या मागे हे जे बसेस दिसत आहेत या बसेसमध्ये हे कार्यकर्ते बसून आलेले आहेत, पुरुष आहेत, महिला आहेत आणि आपल्या घरचे सामान घेऊन आलेले आहे, कपडे वगैरे सगळे सामान घेऊन आलेले आहेत आणि इथेच त्यांनी ठाण मांडलेले आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। अंजनगाव तालुक्यातून आलेला अर्जुनजी, अंजनगाव अरुणजी, तुम्ही अमरावतीवरून आलेले आहेत अंजनगावमधून। हे जे तुम्ही इथे लिहिलेलं आहेत की भाव मिळत नाही, मुख्य मागणी तुमची, आणि इथे वेगवेगळे हे केलेले आहेत आणि वरती तुम्ही लिहिलं आहे की आम्ही बच्चू भाऊच्या पाठीशी खंबीर उभा आहे। तुम्ही कुठून आलात आणि आम्हाला हे सांगा की सोयाबीन किंवा कापूस असेल, हे जी मुख्य नगदी पिकं आहेत आपल्या विदर्भाची, त्यांना भाव मिळत नाही, हमी भाव मिळत नाही, काय परिस्थिती, काय अनुभव? सर, मी परभणी जिल्ह्यातून पेडगाव येथून आलेलो आहे। सर, माझं नाव संदीप देशमुख आहे। मी अल्पभूधारक शेतकरी आहे। आजची कंडिशन अशी आहे साहेब की सोयाबीन पिकूनही त्याला भाव मिळत नाही आणि वरून नैसर्गिक आपत्ती आहे। आमचं सोयाबीन जे आहे ते 3000 रुपये क्विंटल, उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही आहे। देवा भाऊ, आमचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही। आमची कळकळीची विनंती आहे शेतकऱ्याची की देवा भाऊ तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता। मुख्य मागणी भाऊच्या नेतृत्वामध्ये आहे आंदोलन छेडलेलं आहे आणि मुख्य मागणी ही आहे की जे शेतकऱ्यांना ज्यांच्या ज्या सवलती आहे त्या मिळायला पाहिजे। तसेच काही जे आमचे दिव्यांग बांधव आहे जे महाराष्ट्रातले, त्यांना 6000 पेन्शन, त्यांना घरकुल योजना मिळायला पाहिजे। आज महानगरपालिकेमध्ये आम्हाला पण जे स्टॉल धोरण आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू झालं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत इथून हलायचं नाही, अशी सध्या त्यांची भावना आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, खापरी, नागपूर।